माननीय बालासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय और ग्रामीण परिवर्तन स्मार्ट परियोजना 2023-24 में हिंगनघाट बाजार समिति ने इस वर्ष की रैंकिंग में राज्य में प्रथम स्थान प्राप्त किया। बाजार समिति की प्रगति, सहयोग और सहभागिता से ही संभव हुआ, यह बात सभापति एडवोकेट सुधीर कोठारी ने कही है। विश्व बैंक द्वारा वित्त घोषित माननीय बालासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय और ग्रामीण परिवर्तन स्मार्ट परियोजना के तहत उनके प्रदर्शन के आधार पर बाजार समितियों की वार्षिक रैंकिंग 2021-22 से विपणन निदेशालय द्वारा प्रकाशित की गई है। वित्तीय वर्ष 2021-22 में समिति ने दूसरा स्थान प्राप्त किया था। उस समय समिति को 200 में से 161 अंक प्राप्त हुए थे। उसके आधार पर समिति ने निर्धारित किया था कहाँ कम पड़ गए और हम क्या हासिल कर सकते हैं। इस संबंध में विश्व बैंक और विपणन विभाग द्वारा बुनियादी ढांचे और अन्य सेवाओं, वित्तीय मानदंडों, वैज्ञानिक कार्य, अन्य मानदंडों के लिए निर्धारित मानदंडों को ध्यान में रखते हुए उक्त मानदंडों को पूरा करने और स्कोर बढ़ाने के लिए आवश्यक सुधार किए गए थे और हिंगनघाट मार्केट कमेटी के लिए प्रथम रैंक प्राप्त करने के उद्देश्य से काम में सुधार किया गया और प्रथम क्रमांक प्राप्त किया। व्यवसाय व ग्रामीण स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत हिंगणघाटच्या बाजार समितीला प्रथम पुरस्कार मिळाला आहे। त्या संदर्भात बाजार समितीचे जे सभापती आहे माननीय सुधीर बाबू कोठारी यांच्याशी आपण बातचीत करू। सर्वात पहिले तर आपल्याला जो स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत जो प्रकल्प होता त्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला, त्याबद्दल अभिनंदन। या प्रकल्पाबद्दल काय सांगणार? आज मोठी कामगिरी जी आहे बाजार समितीची झाली आहे। आपण अभिनंदन केलं, आपलं खूप खूप धन्यवाद। स्मार्ट प्रकल्प हा जो आहे हा सुरुवात झाली याची वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने आणि ती सुरुवात झाली 2021 मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जितक्या काही बाजार समित्या आहेत 305 या 305 बाजार समित्याचा रँकिंग देण्याचं काम 2021-22 पासून सुरू झाला। याच्यात वेगवेगळे निकष आहे। पहिला निकष आहे की पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा काय काय आपण शेतकऱ्यांसाठी केलेली आहे। दुसरा आहे आर्थिक निकष, आपल्या इथे आवक जास्त होऊन राहिली की नाही, आपली आर्थिक उलाढाल कशी आहे, हा दुसरा निकष आहे। तिसरा निकष आहे संविधानिक निकष, म्हणजे तुम्ही कायद्याप्रमाणे काम करत आहात की नाही आहे। आणि चौथा आहे इतर, की तुम्ही शेतकऱ्यांसाठी आणखीन काय सुविधा प्रदान करत आहात। 2021 मध्ये हा जो सुरू झाला तर महाराष्ट्रामध्ये पहिला रँकिंग 2021-22 मध्ये सुरू झालं। त्यावेळेस हिंगणघाट बाजार समितीला दुसरा क्रमांक मिळाला होता। 22-23 मध्ये सुद्धा रँकिंग झालं। मला सांगा, या रँकिंगमध्ये आज पहिला क्रमांक आला आहे, त्याच्यासाठी म्हणजे आपण जे बाजार समितीचे अध्यक्ष आहे त्याने त्याने कुठले असे कार्य केले का ते कामी आले? कार्य जे केले, सगळ्यात पहिले आम्ही शेतकऱ्यांना सुविधा देण्याचं काम सुरू केलं। म्हणजे शेतकरी आपला जो शेतमाल विकायसाठी बाजार समितीमध्ये आणतो तर त्याला शेड चांगले असले पाहिजे, ऑक्शन बरोबर पद्धतीचं झालं पाहिजे। हा एक काम, जी भौतिक सुविधा जी आहे त्याच्यासाठी गोडाऊन पाहिजे, त्यांनी माल त्याला ठेवलं तर तारण योजना पाहिजे, म्हणजे हे भौतिक सुविधा आहे। हे सुविधा देण्याचं काम आम्ही सगळ्यात पहिले केलं की बा जास्तीत जास्त या सुविधा देताना कुठल्या अडचणी या मार्गात आल्या? तुम्हाला काय वाटते सगळ्यात म्हणजे अडचणीचा मार्ग कुठला होता? मला असं वाटते की जो बाजार समितीचा ब्रीद वाक्य आहे की शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि जर खरोखरच आपल्या मनात शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा असेल तर मला असं वाटतं कोणतीच अडचण सामोरी येत नाही। कारण की आपण जितकं काम शेतकऱ्यांसाठी करत जाऊ तितकी सुविधा आपण शेतकऱ्याला देत जाऊ, तसे आपले गुण, आपले मार्क्स आपले वाढत जाणार आहे आणि सतत मागील 25 वर्षापासून
हिंगणघाट बाजार समिती हेच करत राहिलेली आहे आणि आज 23-24च्या रँकवर हिंगणघाट बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. मला आणखी एक गोष्ट विचारायची होती. या बाजार समितीचा आज राज्यात प्रथम क्रमांक आला, पण आम्हाला असं वाटते की भारतातही या बाजार समितीचा प्रथम क्रमांक आला पाहिजे. त्याचं नियोजन कसं काय करत आहे का, काय बोला? भारतात रँकिंगची सिस्टीम सध्या सुरू झालेली नाही आहे की पूर्ण भारताचे जितक्या बाजार समित्या आहे भारतामध्ये त्यांचा रँकिंगची सिस्टीम कुठं सुरू झालेली नाही आहे. पण जर सुरू झाली तर नक्कीच आपण कॉम्पीट करू ना, आपलाच पहिला नंबर येईल. मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्या सहभागात शेतकरी हा महत्त्वाचा कणा होता. त्या संदर्भात शेतकऱ्यासंदर्भात आज काय बोलणार आहे? म्हणजे एक आनंदाचा उत्सवच आहे, बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळाला, काय बोलणार? हा खरोखरच आनंदाचा उत्सव आहे. आमची इच्छा नेहमी अशी राहिलेली आहे की शेतकरी जो शेतमाल विकायसाठी इथे येतो त्याला जास्तीत जास्त भाव शेतमालाचे कसे मिळवून देता येईल बाजार समितीच्या माध्यमातून. म्हणजे बाजार समितीमध्ये जे व्यापारी आणि दलाल आणखीन जे घटक जे काम करतात त्यांच्या माध्यमातून त्याला जास्तीत जास्त शेतमालाचे भाव कसे मिळवून देता येईल हा पहिला प्रयत्न आमचा राहतो. आणि दुसरा राहतो की त्याला जास्तीत जास्त सुविधा कशी मिळवून देता येईल. मला एक आखरीचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारता. शेतकरी म्हणून बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळाला, पण बऱ्याच प्रमाणात आत्महत्याग्रस्तांचा जो परिसर म्हणता येईल की आजूबाजूचा वर्धा जिल्हा असो, यवतमाळ जिल्हा असो, शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण मोठे झाले. त्याच्यासाठी काय बोलणार तुम्ही? आपला जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि शेतकऱ्यांची आत्महत्याचं कारण मुख्य दर कोणता असेल की शेतमालाचे भाव. शेतमालाचे भाव योग्य पद्धतीने मिळत नाही आहे, मला असं वाटतं हे प्रांजळपणे आपण कबूल केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आधारभूत किमतीमध्ये जास्तीत जास्त माल कसं शेतकऱ्यांचं विकता येईल हा आपण प्रयत्न केलं पाहिजे. तेलंगणा एक असं राज्य आहे तिथे जास्तीत जास्त शेतकऱ्याचा माल आधारभूत किमतीमध्ये विकला जातो आणि शेतकरी तिथले आधारभूत किमतीमध्ये माल विकतात. आपल्या इथे ती स्थिती नाही आहे. बराचसं माल प्रायव्हेट म्हणजे खाजगी व्यापारी खरेदी करतात, चांगल्या भावाने खरेदी करतात, पण आधारभूत किमतीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल विकायला पाहिजे. आणि आधारभूत किंमत केंद्र शासनाने प्रत्येक शेतमालाची वाढवली पाहिजे. म्हणजे एकूणच म्हणणं आहे का ह्या पॉलिसीज ज्या आहेत त्या चेंज व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? पॉलिसीज बिलकुल चेंज व्हायला पाहिजे. जर शेती आपल्याला जर जिवंत ठेवायची आहे आणि पर्यायाने जर शेतकरी जिवंत ठेवायचा आहे तर नक्कीच आपल्या पॉलिसीमध्ये केंद्र शासनाने बदल करणे नक्कीच आवश्यक आहे. मला सांगा, शेतकरी आत्महत्याचं मोठं प्रमाण जे आहे आपल्या जिल्ह्यात आहे, पॉलिसीमध्ये केंद्र शासनाने बदल करणे नक्कीच आवश्यक आहे. मला सांगा, शेतकरी आत्महत्याचं मोठं प्रमाण जे आहे आपल्या जिल्ह्यात आहे, त्यासाठी बाजार समितीकडून कुठले उपक्रम अग्रक्रमप्रमाणे जे राबवले जाणार आहे असं काही? आम्ही बरेचसे उपक्रम शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये याच्यासाठी राबवतो. पहिला उपक्रम आमचा असा आहे की व्होकेशनल कोर्सेस म्हणजे शेतकरी आत्महत्या का करतो की त्याला आर्थिक चणचण राहते, आर्थिक तंगाई राहते म्हणून आम्ही शेतकरी आत्महत्या करतो. म्हणून त्याच्या मुलाला योग्य तो शिक्षण मिळावं. व्होकेशनल कोर्सेस तसं ड्रायव्हिंग झालं, कुक्कुटपालन झालं, दुग्ध व्यवसाय झाला, MSCIT कोर्स झाला म्हणजे कम्प्युटरचा कोर्स झाला, मुलीसाठी ड्रेस डिझायनिंग झालं, ब्युटी पार्लरिंग झालं. हे सगळे कोर्सेस जे आहे की ज्या कोर्सेस इलेक्ट्रिशियनचा कोर्स आहे, ज्या कोर्सेस केल्यानंतर साधारणतः 12 ते 15,000 20,000 रुपयाची नोकरी त्या मुलाला किंवा मुलीला मिळू शकते. तर अशा कोर्सेससाठी जितकी फी लागते त्याच्यापैकी अर्धी फी बाजार समिती स्वतः देते त्या मुलाला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलं, ज्याचं जो सेकंड इयरमध्ये विद्यार्थी गेला, निकष एक आहे की त्याचं फक्त उत्पन्नाचा स्रोत फक्त शेती असलं पाहिजे. अशा मुलांना आणि मुलींना आम्ही 30,000 रुपयाचा लॅपटॉप 50% सबसिडीवर त्यांना देतो. कुठं असे शैक्षणिक उपक्रम ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी मिळायला पाहिजे, हे आपण करतो. ज्याच्यामुळे आत्महत्या कमी होईल हा प्रयत्न आमचा नेहमी राहतो.
एकूणच माननीय सुधीर बाबू कोठारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांचं आणखी एकदा खूप खूप अभिनंदन. बाजार समितीला इथपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाचा वाटा जो आहे माननीय सुधीर बाबू कोठारी यांचा राहिला आहे आणि खरंच हे बाजार समिती हिंगणघाटची प्रथम क्रमांकावर आली आहे. इन BCN न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.